नमस्कार, आज मी बनवणार आहे आंबट गोड चटपटीत अशी कैरी कँडी आणि सोबतच कैरी पापड। त्यासाठी इथं मी 2 मोठ्या तोतापुरी कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून घेतल्या। वजनी प्रमाणात 700 ग्रॅम इतक्या कैऱ्या आहेत। साल काढून कैरीचा गर काढून घेतला। संपूर्ण कैरीचा गर एका मिक्सर जारमध्ये काढून घेतला आणि पाणी न घालता मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घेतला। बारीक करून घेतलेला कैरीचा पल्प एका मोठ्या चाळणीने गाळून घेतला। 700 ग्रॅम कैरीसाठी इथं मी 200 ग्रॅम इतकी साखर घातली। कपने मोजली तर 1 कप साखर आहे। त्यानंतर गॅसवरती ठेवून साखर वितळेपर्यंत याला हलवून घेतलं। झाकण ठेवून याला थोड्या वेळासाठी शिजवलं। अशा प्रकारे बघा घट्टसर मिश्रण झालं की हे पापड घालण्यासाठी तयार आहे। त्यानंतर यामध्ये सेंधव मीठ, चाट मसाला आणि 2 चिमूटभर इतका ग्रीन फूड कलर घातला। फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। कैरीचा रंग यावा यासाठी यामध्ये मी फूड कलर घातला। एका ताटाला साजूक तूप लावलं आणि अशा पद्धतीने तयार केलेलं मिश्रण या ताटामध्ये अगदी पातळ असं पसरून घेतलं। उरलेलं मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये जाडसर पसरून घेतलं। त्यानंतर हे ताट आणि प्लेट 1 दिवस उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाळून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा पापड आणि कँडी छान वाळलेले आहे। पापड कडेने आपल्याला चाकूने मोकळा करायचा आहे आणि अलगद असा हाताने आपल्याला हा पापड खेचून ताटापासून वेगळा करायचा। अगदी मऊ लुसलुशीत असा कैरीचा पापड बनून तयार होतो। याला आपण अशा पद्धतीने कट करून रोल करून देखील स्टोअर करू शकतो। त्याचबरोबर चौकोनी आकारामध्ये वड्या पाडल्या तरीही चालू शकतो। मुलांना बाहेरचे चॉकलेट देण्याऐवजी आपण ही कँडी आणि पापड देऊ शकतो। अगदी 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी याला स्टोअर करू शकतो। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।